अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कशात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना। आणि तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन। आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे। आजच्या दिवशी महाराजांना त्यांची आवडती वस्तू अर्पण करायची असते। महाराजांना त्यांच्या आवडती गोष्ट आपल्याला महाराजांना अर्पण करायची असते। तर महाराजांना काय आवडतं? तर महाराजांना सर्वात जास्त तुमची भक्ती आवडते, तुमची श्रद्धा आवडते। महाराज जेव्हा आपली परीक्षा घेतात तेव्हा तो भक्त महाराजांच्या अतिशय जवळ जातो आणि तो भक्त महाराजांना खूप प्रमाणात प्रिय असतो। महाराजांना फक्त भक्त, त्यांचे भक्त आपण आवडतो। त्याच्याच बरोबर बघा, महाराज आज ही निर्गुण स्वरूपात आपल्या सोबत आहे। महाराज जेव्हा अक्कलकोटला होते तेव्हा महाराजांना बऱ्याचशा गोष्टी आवडायच्या। तर त्या गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी महाराजांना अर्पण करता आलं तर तुम्ही अर्पण करू शकता। आजच्या दिवशी आपल्याला महाराजांना त्यांचा आवडता नैवेद्य दाखवायचा आहे। ते कोणतं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। समजा मानसिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही बाहेरून एखादा पदार्थ आणून महाराजांना अर्पण करू शकता। आता महाराजांना काय आवडतं? महाराज जेव्हा अक्कलकोटला होते तेव्हा त्यांना डाळीच्या पिठाचे लाडू खूप आवडायचे, म्हणून तुम्ही ह्या आज डाळीचे पिठाचे लाडू तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता। तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही आज महाराजांना बेसनचे लाडू अर्पण करू शकता। बघा, त्याच्याच बरोबर महाराजांना पुरणाची पोळी खूप आवडायची। तर बरेच स्वामी भक्त आज पुरणाची पोळी बनवतील, म्हणजे कुठलंही एक नैवेद्य जो स्वामींना आवडतो तो एक नैवेद्य तरी बनवून ते अर्पण करतील। पुरणाची पोळी ही सुद्धा महाराजांना खूप आवडायची। तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करू शकता। महाराजांच्या आवडीच्या पैकी कुठलंही नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता। त्याच्याच बरोबर बघा, महाराजांना खीर खूप आवडायची। आता तुम्ही कुठलीही खीर करू शकता। तुम्ही रव्याची खीर करा, शेवयाची करा, तांदळाची करा, ती तुम्ही ड्रायफ्रुट्स मखाण्याची सुद्धा खीर करू शकता। तुम्ही खीर महाराजांना अर्पण करू शकता। बघा, ही सगळी गोष्ट अर्पण करायची का? तर नाही। ह्यापैकी कुठलीही एक वस्तू नाही बनवू शकलात तरीही चालेल, किंवा कुठलंही एक पदार्थ तरी बनवून तुम्ही अर्पण केला तरीही चालेल। त्याच्याच नंतर बघा, नैवेद्यामध्ये आपण जे काही नैवेद्य जेवण बनवणार आहोत त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा का? बघा, जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा कांदा लसूण वर्ज्य असतो, पण जेव्हा बघा केंद्रात सुद्धा महाराजांच्या जेव्हा आपण जेवण बनवतो त्याच्यात कांदा लसूण वापरतात। तर तुमची इच्छा, तुम्हाला जर कांदा लसूणचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला कांदा लसूण नाही वापरायचा तर तुम्ही विना कांदा लसणाचा सुद्धा नैवेद्य बनवू शकता। बघा, महाराजांना कांदा भजी सुद्धा खूप आवडायची, तर तुम्ही कांदा भजी सुद्धा महाराजांना नैवेद्याला दाखवू शकता। तुम्ही बघा, भाजी चपाती वरण भात नैवेद्याला बनवू शकता। तर बघा, जर असं असेल नैवेद्याला कांदा लसूण वापरायचा नसेल तर तुम्ही कांदा भजी, महाराजांना आवडते कांदा भजी पण अर्पण करायची असेल तर दुसऱ्या डिश मध्ये तुम्ही एखाद्या शेजारी छोट्या डिश मध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही कांदा भजी ठेवून नैवेद्य अर्पण करू शकता। आता बघा, श्रावणी शेंगा, घेवड्याच्या शेंगा हे सुद्धा महाराजांना खूप आवडायचे। तुम्ही हे सुद्धा वरण भात आणि घेवड्याची शेंगाची भाजी, किंवा बघा नाही काही झालं वरण भात श्रावणी शेंगा किंवा श्रावणी घेवड्याच्या शेंगा जरी तुम्ही अर्पण केलात महाराजांना तरीही चालेल। बघा, काही नाही जमलं, तुम्ही महाराजांना सकाळी दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं किंवा खडी साखरेचं जरी नैवेद्य दाखवलं ना तरी सुद्धा महाराजांना ते प्रिय आहे। कारण महाराजांना तुमची भक्ती, तुम्ही महाराजांच्या प्रती किती सेवा करतात हे महाराजांना जास्त प्रिय आहे। तुम्ही महाराजांना कोणते फूल अर्पण करताय, तुम्ही महाराजांना कोणतं फळ अर्पण करताय, काय नैवेद्य अर्पण करताय, ह्याच्यापेक्षा तुम्ही महाराजांची किती श्रद्धेने किती भक्तिभावाने सेवा करताय हे जास्त महत्वाचं आहे त्यांना, आणि ते खूप प्रिय आहे त्यांना। पण बघा, आपल्याला खूप हौस असते की महाराजांना हे आवडतं, महाराजांचा प्रकट दिवस आहे तर मी महाराजांना हे नक्की बनवणार, अशी आपली हौस असते। आणि आपण
जे महाराजांना आवडतं ते नैवेद्य आपण अर्पण करत असतो। बघा आता महाराजांना नैवेद्य कसं दाखवायचं, ताट आहे, जिथे आपण नैवेद्याचं ताट ठेवणार आहोत त्याच्या समोर, महाराजांच्या समोर आपल्याला आपल्या उजव्या हाताने चौकोन काढायचंय, चौकोनी भरीव मंडल करायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि प्रत्येक पदार्थावरती आपल्याला तुळशीचं पत्र, एक एक तुळशीचं पान ठेवायचंय। बघा तुळशी पान अर्पण केल्याशिवाय तो नैवेद्य कुठलेही देव ग्रहण करत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना तुळशी पान ठेवायचं नाही। तर बघा एक तुळशीपत्र आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे, ते पाण्यामध्ये आपल्याला बुडवायचंय, त्याच्यानंतर ताटाभोवती आपल्याला फिरवायचे 3 वेळेला आणि 3 वेळेला आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचंय। त्याच्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र देते, तो आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करताना ते मंत्र म्हणायचे आणि तो तुळशीपत्र आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय। अशा प्रकारे आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचंय। मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तो मंत्र लिहून देईन। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा असं म्हणून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचंय, तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय। पण जेव्हा तो मंत्र म्हणतो ओम प्राणाय स्वाहा, तेव्हा नैवेद्याच्या ताटात भातापासून तो आपल्याला महाराजांपर्यंत न्यावा तुळशीपत्राच्या हाताने। त्यानंतर ओम अपनाय स्वाहा, मग भाजीपासून ते महाराजांपर्यंत न्यावं। लाडू केलं असेल तर लाडूपासून महाराजांपर्यंत न्यावं। थोडक्यात जे काही भाजी चपाती केली असेल म्हणजे आपण ते महाराजांना खाऊ घालतोय, अशा पद्धतीने करायचंय। मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा हा मंत्र तुम्हाला देईन। अशा प्रकारे आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। महाराजांना आपण काय अर्पण करतो, किती अर्पण करतोय ह्याच्यापेक्षा आपण किती भक्तिभावाने महाराजांची सेवा करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे। महाराजांना तुम्ही किती अर्पण करता, किती सागर संगीत करता ह्याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाहीये। तू माणूस म्हणून कसं आहेस, तुझे कर्म कसे आहेत हे तुझ्या आपल्यापेक्षा जास्त आपले महाराज जाणत असतात। माझं मन कसं आहे, मी तुमच्या समोर कितीही चांगुलपणाचा आवा आणलं तरीही माझ्या मनात काय चाललंय, माझे कर्म काय आहे ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या महाराजांना माहिती आहे। बघा त्यांच्यापासून आपण किती काही मनात आपलं काय आहे, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा जास्त महाराज ओळखतात। महाराजांपासून कधीही काही लपलेलं नाहीये। तर अशा प्रकारे तुम्ही महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता। तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।